कर्जत तालुक्यात अफवांमुळे पेट्रोल पंपांवर रात्रभर वाहनांची गर्दी। इंधनाचा तुटवडा निर्माण होणार किंवा पुरवठा बंद पडणार असल्याच्या अफवांमुळे कर्जत तालुक्यात काल रात्रीपासून आज दुपारपर्यंत पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी मर्यादित इंधन साठा संपल्याने संबंधित पंप मालकांना काही काळासाठी पंप बंद करण्याची वेळही आली। मंगळवारी रात्री 8 वाजल्यापासूनच तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांची गर्दी वाढू लागली होती। ही गर्दी रात्रभर कायम राहिली आणि आज पहाटेपासून दुपारपर्यंतही अनेक ठिकाणी रांगा सुरूच होत्या। कर्जत कल्याण राज्यमार्गावरील नेरळ जवळील HP पेट्रोल पंपावर सर्वाधिक गर्दी दिसून आली। येथे वांगणी, बदलापूरसह बाहेरील भागांतील वाहन चालकांनीही मोठ्या प्रमाणात धाव घेतली होती। वडवली येथील पेट्रोल पंपावर मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या। कर्जत शहर, कशेळे, कडाव, कळम या भागांतील पेट्रोल पंपावरही अशीच परिस्थिती होती। CNG पंपांवरही मोठी गर्दी झाली होती। एवढेच काय तर घरगुती वापरण्यात येणाऱ्या गॅससाठीही संबंधित ठिकाणी गर्दी होती। या अफवांचा परिणाम असा की नेहमी 100 ते 200 रुपयांचे थोडे पेट्रोल भरणारे अनेक वाहनधारकही काल टाकी फुल करताना दिसले। डिझेलसाठी मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर काही ठिकाणी ड्रम, बाटल्या आणि इतर भांड्यांमध्ये इंधन साठवून नेण्याचे प्रयत्न झाल्याचे दिसून आले। नेरळ परिसरातील काही पेट्रोल पंपांवर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। नागरिकांना शिस्तीत रांगा लावण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। दरम्यान शासन आणि प्रशासनाकडून इंधनाचा कुठेही तुटवडा नसून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले। मात्र सोशल मीडियावरील अफवा आणि भीतीमुळे तालुक्यात कृत्रिम ताण निर्माण झाल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।